मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आज श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील राज्य महामार्ग 44 येथील टाकळीभान बस स्थानकासमोर 50 ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करून भर रस्त्यावर जागरण घालून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा या निवडणुकांवर मतदानाच्या रूपानं बहिष्कार टाकू, तसेच आरक्षण मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू ठरणार असल्याचा इशारा टाकळीभानचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिलाय। सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, जोपर्यंत सरकार सगळ्या सोयऱ्याची आद्यतेची अंमलबजावणी करीत नाही तोपर्यंत आपल्या गावात मतदान करून द्यायचं नाही। म्हणजे गावात मतदान नाही झालं तर मतदान कसं आहे, जोर करायचं आहे, मतदान कसं आहे, विधान करायचं नाही। त्यावेळेस आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीत सोसायटी लागतात तेव्हाच आपण पाहू। म्हणजे जे आमदार खासदार आपल्या कामाचे नसते त्यांना निवडून देण्यात कुठेही अर्थ नाही, त्यांना आपल्या दारात येऊन द्यायचं नाही। जोपर्यंत यांना यांची लायकी करणार नाही तोपर्यंत सगळ्या सोयऱ्याचा आद्यतेची अंमलबजावणी हे विद्यमान सरकार आणि पुढील महिन्यात आचारसंहिता लागल्यानंतर कमीत कमी पंतप्रधानाची निवड होऊपर्यंत आचारसंहिता कायम असते। त्याच्यानंतर मला वाटत नाही अंतर्वली सभागृहाला कोणता खासदार मंत्री जाऊन मनोज जरांगे पाटलांची चर्चा करेल आणि आम्ही त्याला आचारसंहिता असल्या कारणाने आश्वासन देण्याचा अधिकार नाही। त्याच्यामुळे जोपर्यंत पुढील 8 दिवस आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत आपण आंदोलन तीव्र केलं पाहिजे। आपल्या आंदोलनाची झळ सर्वसामान्य। या रास्ता रोको आंदोलनास श्रीरामपूर तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सदरच्या आंदोलनावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महसूल प्रशासनाच्या वतीनं मंडल अधिकारी ओहळ यांनी सकल मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दिलीप लोखंडे।